आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये काय घरात जेवण बनवायची एक वेगळी मजा असते म्हणजे एक सणच असतो आणि जेव्हा पुरुष बनवत असतो ना तेव्हा आहा उरकतच नाही जेवण उरकतच नाही होतच नाही मग शेवटी महिलेला म्हणजे स्त्रीला म्हणजे बायकोला किंवा आईला मध्ये पडावं लागतं आणि सगळं साफसूफ करावं लागतं असो शेवटी आईचा हात फिरल्याशिवाय काही स्वच्छ होत नाही तर अशाच एका उत्तम जेवण बनवणाऱ्याला बनवणारीला आज आम्ही इथे आमंत्रित केलेलं आहे उत्तम अभिनेत्री आहे उत्कृष्ट कथक डान्सर आहे मी तिला इथे आमच्या या शो मध्ये आमंत्रित करतो आदिती सारंगधर हाय वेलकम थँक्यू सो मच बस आदिती आपला हा कार्यक्रम फक्त खाण्याविषयी बरं का आणि म्हणूनच मला या कार्यक्रमात आमंत्रित केलेली तुझी मुलाखत घ्यायला बरं मला सांग तू इतक्या धावपळीच्या तुझं व्यस्त वेळापत्रक आहे या वेळापत्रकातून तू स्वयंपाक बनवतेस का आणि बनवत असशील तर ते खातं कोण आणि जर खात असतील त्यांची नंतर परिस्थिती काय असते आता त्यांची नंतर परिस्थिती काय असते बघायला मी तिथे नसते कारण मी शूटिंगला पण आलेली असते ओके गमतीचा भाग सोडून दे पण मला एक सांग आजपर्यंत तुझी फसलेली पाककृती कुठली आहे म्हणजे तयार झाली आणि फसली ती पूजा नायक म्हणून माझी मैत्रिणीची वादळाटमध्ये जान्हवीचा रोल करायची ती जेवायला आली होती माझ्याकडे आणि मी नेबरला सांगितलं आज मी खीर वगैरे करणार आहे तुम्हाला पण देते झाला ना शेवया भाजून झाल्या बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झाले मग पिठी साखर घालायची होती मी शोधला डबा म्हटलं घरात एक डबा उचलला एक वाटीभर वगैरे घालतो ना आपण जनरली तेवढीच गोड तर घातलं थोडासा फसफसायला लागला मला वाटलं असेल काहीतरी तर पूजा अशी उभी होती दारावरती काय घातलंयस तू म्हटलं काय घातलंय तू सोडा घातलायस पटकन एखादी बरणी उचलली आणि बरं मला एक सांग तुला खायला काय आवडतं म्हणजे तू व्हेज आहेस नॉन व्हेज आहेस काय आहे प्युअर व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन बरं व्हेज मध्ये काय काय आवडतं व्हेज मध्ये सगळं आवडतं म्हणजे नाही आवडत असं काहीच नाही म्हणजे काहीच नाही मला एक सांग आज आपले जे इथे मंडळी खवय्ये बसलेले आहेत आज रविवारच्या दिवशी तर त्यांना तू काय करून दाखवशील मला खूप आवडते भरली भेंडी भरली भेंडी जी करायला फारसा वेळही नाही लागत त्यामुळे त्यात जास्त वेळ घालवता का म्हणे या जास्त वेळ नाही पण त्याच्यात खूप तेल लागतं त्यामुळे हेल्दी फूड आहे बरं मला एक सांग तू कधी बाहेर जातेस का हॉटेलमध्ये फारशी नाही पण कधीतरी बरं आणि आवडता जॉईंट कुठला तुझा करीम्स करीम्स ओके तर खवय्ये मंडळी आता आपण भरली भेंड्यांकडे जातोय प्रथम मला सांग हे काय काय आहे काय काय लागतं साहित्य त्याच्यासाठी ही भेंडी भेंडी तर पाहिजे भेंडी हिंग ओके मोहरी जिरे हळद तिखट कोथिंबीर मीठ ही आहे चिंच गुळाची पेस्ट आणि हे वाटण आहे त्याच्यामध्ये तेलावरती आधी कांदा फ्राय करायला घालायचा व्यवस्थित तेल घालायचा ही थोडी हेल्दी डिश आहे त्यामुळे तेलाच्या क्वांटिटीकडे बघू नका तेलावरती कांदा फ्राय करायचा चांगला सौते करायचा गुलाबीपेक्षा सुद्धा थोडासा जास्ती वास यायला लागला ना कांद्याचा की मग त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं दाण्याच्या थोडंसं तेल वगैरे सुटतं ते झाल्यानंतर नारळ घालायचा खोबरं नारळ किंवा तुम्हाला आपल्याला आवडतं त्याप्रमाणे ते घालायचं आणि त्याच्यामध्ये मगाशी म्हटलं त्याप्रमाणे धणे तीळ खसखस आणि बडीशोप हे वेगळं भाजून घ्यायचं आहे चार गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात घ्यायच्या चारही गोष्टी वेगळ्या भाजून घ्यायच्या आणि हेही वेगळं भाजून घ्यायचं छान भाजलं गेलं म्हणजे वास यायला लागला असा खमंग की मग काढायचं ते आणि हे दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या आणि मिक्सरमधनं काढायचं तर ते हे वाटण आहे सगळं मिक्स करून केलेलं साहित्य काय लागतं ते आपल्याला कळलेलं आहे आता भेंडी कापायला घेऊया पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया कारण जरा धार कमी आहे सर्व खवय्यांचं परत एकदा मनापासून स्वागत
भेंडी कशी कापायची जरा दाखव ना थोडीशी. ब्रेक मध्ये आम्ही खूप कष्ट करून ती कापलेली आहेत, पण ती Yes. व्यवस्थित कापणं खूप गरजेचं असतं, कारण मध्ये मसाला भरता नाही आला तर अगदीच. ती अशी मधोमध कापायची की खालीही पूर्ण इथपर्यंतही कापली नाही गेली पाहिजेत आणि वरपर्यंतही थोडीशी जागा शिल्लक राहिली पाहिजे, अशी मधोमध भेंडी कापायची. थोडक्यात हा अतिशय नाजूक प्रकार आहे, पुरुषांचं काम नसावं हे साधारणपणे. आता हे जे मिश्रण मी म्हटलं ते थोडंसं आपल्याला त्याच्यात चिंच गुळ पण मिक्स करायचं, पण त्यासाठी ते आणखीन एक माझ्या कुठल्याही पाककृतीतनं ते थोडंसं सॉते करणं फार असतं ते. तर थोडक्यात थोडंसं घट्ट करून घ्यायला पाहिजे. हा, कारण भेंडीमध्ये ते व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे. आणि आता त्याच्यामध्ये चिंच गुळाचं वाटण आपण घालूया. हिंग घालायचं, हिंग, हळद आणि तिखट तुमच्या आवडीनुसार, म्हणजे मला खूप तिखट पाहिजे असेल तर खूप तिखट घाला. मोहरी याच्यात नाही घालायची? नाही, कोथिंबीर घालायची याच्यातच. गंमत केली का? मोहरी कशी घालायची? ओके. आणि सगळ्यात महत्वाचं चिंच गुळाचं वाटण. साधारण पण जास्त घातलं तर आंबट नाही होणार? आंबट गोडपणा हाच या रेसिपीचं सगळ्यात महत्वाचं. आणि आता छान आपण ते मिक्स करूया. आता जवळजवळ छान घट्ट होत आलेलं आहे. आणि अशाच एकतर आयडियली मीठ मध्ये घालत नाही मी, जनरली मीठ फोडणीवर तरी घालते, त्यामुळे खमंगपणा येतो कुठल्याही पदार्थाला. आपण थोडंसं थंड होऊ दे. थंड झाल्यानंतर आपण काही भेंडीमध्ये भरायचंच आहे. झालं आता बऱ्यापैकी थंड झालंय, म्हणजे भेंडीमध्ये भरण्यात. पण आता आपण या पॅनमध्ये ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे. ते थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी थोडंसं, म्हणजेच बऱ्यापैकी जास्त तेल घालूया. अरे बापरे, एवढं? हो, सांगितलं मी हे हेल्दी डिश आहे, त्यामुळे डाएटवाल्या लोकांनी प्लीज महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनंच एकदा खावी. तर तेल गरम करायला ठेवलंय आणि आता भेंडी भरूया. तर अशा प्रकारे आपली अजून एखादं भेंडी भरून झालेली आहे. तेलही तापलंय ना, येते हळू मूड मध्ये येते ते. तेल तापलं असेलच. आता आपण फोडणी करूया. थोडीशी मोहरी याच्यामध्ये. मोहरी छान तडतडली की मग पुन्हा एकदा खमंगपणा वाढतो त्याचा. थोडंसं जिरे, हळद, तिखट, कोथिंबीर कधी तेलावर घातली ना की ती त्याचा तो हिरवा कलर असतो ना तो राहतो. म्हणजे एरवी आपण वर्ण घालतो तर ती थोडीशी कलर चेंज करते, तर तेलावर घातल्याने त्याचा हिरवा कलर राहतो असं मला वाटतं. आणि आता ह्याच्यामध्ये हे थोडंसं वाटण घालायचं. थोडंसं मीठ घातलं तर वर्ण तुमच्या चवीप्रमाणे चालेल. मला खूप असं वाटतं की आपण नेहमी जे रेसिपीज सांगतात ऐकतो तेव्हा की 1 टेबलस्पून तुम्ही हे घाला किंवा 2 टेबलस्पून हे घाला. प्रमाण आपल्याला जे आवडतं की प्रत्येक रेसिपी चांगली होण्यासाठी ती आपल्या सोयीने आपण चांगली करून घ्यायची असं मला खूप वाटतं. आपण भेंडी घालूया. ठीक आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे मी फक्त खाण्याचं काम कमी केल्यावर आणि मला आपली चांगली. आता मला सांग, हे शिजणार कसं? ते काय शिजणार ना? शिजणार? हो, त्याच्यावरती झाकण ठेवायचं. ओके 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 ओके. मगाशी म्हटलं ना मी की चिंच गुळाचं वाटण घातल्यामुळे झाकण ठेवून सुद्धा ही ओके चिकट नाही होणार. चिकट नाही. सगळी कर्मक्रिया आपण जी करायची ती करून झालेली आहे. आता तिला शिजू देत, त्यासाठी आपण झाकण ठेवूया. भरली भेंडी तयार होत आहे तोपर्यंत जरा तुम्ही सगळे साहित्याची यादी जरा परत एकदा नीट लिहून घ्या. भरली भेंडी तयार करण्याचं साहित्य: भेंडी, हिंग, मोहरी, जिरं, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, मीठ,
चिंचगुळाची पेस्ट, तीळ, कांदा, ओलं खोबरं आणि शेंगदाण्याच्या कुटाचं वाटण, खसखस, बडीशेप, धणे. कृती: प्रथम कांदा तेलावर गुलाबीसर परतून त्यावर शेंगदाण्याचं कूट, ओलं खोबरं आणि भाजलेले तीळ, खसखस, बडीशेप, धणे घालून मिश्रण भाजून एकजीव वाटून घ्यावं. भेंडी मधोमध उभी कापून घ्यावी. गरम भांड्यामध्ये कांदा, ओलं खोबरं, शेंगदाण्याच्या कुटाचं वाटण घालून त्यावर हिंग, हळद, लाल तिखट, कोथिंबीर आणि चिंचगुळाचं वाटण घालून मिश्रण कोरडं होईपर्यंत परतून घ्यावं. मिश्रण घट्टसर झाल्यानंतर वरून मीठ घालावं. तयार मिश्रण मधोमध कापलेल्या भेंडीमध्ये भरावं. भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हळद, लाल तिखट, कोथिंबीर आणि तयार वाटण घालून परतून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये भरलेली भेंडी घालून मिश्रण ढवळून वाफेवर शिजवून घ्यावं. तर अशा प्रकारे ही आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत आदितीकडून, पण त्यापूर्वी एक घेऊया छोटीशी विश्रांती. मला असं टेस्ट करायचं जरा. विश्रांतीची वेळ संपलेली आहे. भरली भेंडी कशी करायची ते आपण आता बघितलेलं आहे आणि आता आपण बघणार आहोत चवीने हेल्दी खाणार त्याला मी शिकवणार. काय शिकवणार ते तर सांग. शाही बेबीकॉर्न मशरूम. आधी आपण हे काय काय आहे ते सांग. साहित्य: लवंग आहे, हे तमालपत्र आहे, हा गरम मसाला आहे, तिखट, हे दूध आहे. हे नक्की दूध आहे? हो, हे दूध आहे आणि हे फ्रेश क्रीम आहे. नक्की का? हो, 100% का सोडा आणि मिठासारखं काही? नाही नाही नाही. ओके. मीठ, काजूची पेस्ट, हळद, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट, टोमॅटो पेस्ट, मशरूम, बेबीकॉर्न, कोथिंबीर, पाणी आणि तेल. तर आपण सुरुवात करूया. येस. ओके. तर आपण ह्याच्यामध्ये 2-3 लवंगा तुम्हाला पाहिजेत तशा. गरम मसाला घालतोय त्यामुळे जास्ती लवंगा घालून काही उपयोग नाही. ती टेस्ट त्याच्यामध्ये येणारच आहे. तमालपत्र, त्यानंतर आपण तिखट घालूया. तेलावर घातल्याने तो तवंग येतो. आणि हळद, गरम मसाला सगळं त्यातच घालायचं. मीठ नाही, छोटी. आलं लसणाची पेस्ट, असा आवाज आला की काहीतरी आपण करतोय. आलं लसणामुळे तिखटपणा सुद्धा वाढत असेल ना थोडा. आणि मला जरा तिखट खायला आवडतं त्यामुळे माझ्या. अच्छा, तू पण तिखटी असोय. कांद्याची पेस्ट घालूया आता. आता काय पुढचं? कांद्याची पेस्ट घातली छान. परत नेहमीप्रमाणे कांद्याची पेस्ट. ओके. म्हणजे पहिल्यांदा आपण लवंग घातलं, मग तमालपत्र, तिखट, गरम मसाला, हळद. ओके. छान थोडंसं याला तेल सुटू दे. छान वाटतं. आता हे कांदा छान फ्राय होतोय. तर टमॅटोची प्युरी पण आपण ह्याच्यामध्येच घालूया. तुम्हाला आंबटपणा जास्त आवडत असेल तर ती जास्त घातली तरी चालेल. नसेल आवडत फारसा तर कमी घातली. नॉर्मल आपलं सांग. हे सुद्धा छान फ्राय व्हायला पाहिजे. छान तवंग सुटला. आता आपण बेबीकॉर्न मेन इन्ग्रेडियंट्स टाकूया. हाय प्रोटीन मशरूम्स. ज्यांना डाळी वगैरे खायचा सल्ला दिला जात नाही किंवा वर्ज केलेले असतात त्यांनी मशरूम्स खाल्ले तर त्यातून सुद्धा त्यांना हाय प्रोटीन. आलं लसणाची पेस्ट पण घातली शिवाय याच्यामध्ये. त्यामुळे सगळ्यात शेवटी. हा, सगळ्यात नाही पण म्हणजे रिलेटिव्हली शेवटी. आता आपण काजूची पेस्ट घालतो याच्यामध्ये. तब्येत उत्तम करण्यासाठी उत्तम आहे.
काजू म्हणू नका, बेबी कॉर्न आणि म्हणू एवढं सगळं नका, घातल्यानंतर मग पदार्थ चांगला नाही झाला तर मारतील ना लोक. त्यामुळे तेल म्हणू नका, तूप म्हणू नका. आता आपण ह्याला थोडं शिजू देऊया. बर. शिजतंय आता, पण आपण आता त्याच्यामध्ये थोडस मीठ घालूया. आपलं एक सहज विचारतो, हाताने घातलं तर जास्त पटकन अंदाज येतो का ग? हो. हा. आता मात्र मी चमच्याने घातलंय साखर. साखर, कारण हे थोडस गोडसर, ती एक पंजाबी टाईप डिश असल्यामुळे थोडीशी गोडसर असायला हवी. त्यातून तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फारशी साखर नाही घातलीत तरी चालेल, पण थोडीशी एक चव ऍड करते ना साखर, म्हणून बाकी काही नाही. तर शिजण्यासाठी पाणी घालूया आपण थोडस. जे लोक चिकन मटन खात नाहीत तरी सुद्धा त्यांना चिकन मटनचा वास आवडतो किंवा त्याची ग्रेव्ही आवडते, त्यांच्यासाठी वेज चिकन मटन आहे, वॉट एव्हर यू कॅन से, वेज चिकन आहे. त्याच्यावर झाकण ठेवूया आपण. डन. येस. गुड. मशरूम शिजायला थोडासा वेळ लागतो, बेबीकॉर्न पटकन शिजतात. ओके ओके. झालेलं आता आपण याच्यामध्ये दूध घालूया थोडस. आणि फ्रेश क्रीम घालूया थोडस. आणि गार्निशिंग साठी तुम्ही काहीतरी बनवताना नको वाटतं बघ. नकोय का? नाही, नको वाटतं म्हणजे येस. आता रेडी टू सर्व, Yes. रेडी टू ईट. पण तत्पूर्वी ह्या सगळ्या रेसिपीला काय काय जिन्नस लागले हे जरा समजून घ्या आणि लिहून घ्या. शाही बेबीकॉर्न मशरूम तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: लवंग, तमालपत्र, गरम मसाला पावडर, लाल तिखट, दूध, फ्रेश क्रीम, मीठ, काजूची पेस्ट, हळद, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, मशरूम, बेबीकॉर्न, कोथिंबीर, पाणी आणि तेल. कृती: प्रथम तेल गरम करून त्यात लवंग, तमालपत्र, लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट घालून मिश्रण एकत्र शिजवून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये बेबीकॉर्न आणि मशरूम घालून परतून त्यावर काजूची पेस्ट घालून परतून घ्यावं. मिश्रण शिजल्यावर त्यात मीठ, साखर आणि पाणी घालून मिश्रणाला उकळी काढावी. तयार मिश्रणामध्ये दूध, फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घालून शिजवून घ्यावं. वादळवाटमध्ये सुद्धा आदित्यने गुणी मुलीचं काम केलेलं आहे, अभिलाषामध्ये सुद्धा गुणी मुलीचं काम केलेलं आहे आणि प्रत्यक्षात आज आपल्याला तिने छान 2 रेसिपीज शिकवलेल्या आहेत आणि चांगल्या केलेल्या आहेत स्वतः. त्यामुळे तू प्रत्यक्षात सुद्धा तेवढीच गुणी आहेस. तर अशा या गुणी मुलीला तुमच्या माझ्यातर्फे आणि झी मराठीतर्फे मी खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि नुसत्या शुभेच्छा देत नाहीये तर एक सगळ्यांतर्फे तुझ्या लक्षात राहावं म्हणून एक छोटीशी भेट सुद्धा आम्ही तुला देतो. थँक्यू सो मच. ओके. आणि तुझी आठवण आम्हाला राहायलाच पाहिजे ना, म्हणून तुला अशी रिक्वेस्ट आहे की ह्या डिशवर एक छानपैकी तुझी स्वाक्षरी तू द्यावी. या किती गोड. धन्यवाद आदिती. खूप खूप थँक्यू. माझ्याकडून सुद्धा मला इथे बोलवलं आणि वा, मला जे आवडतं ते करायला सांगितलं त्याबद्दल. येस येस. आणि मला एक सहज प्रश्न पडलाय, या अशा कार्यक्रमांना कुकरी शो काय म्हणत असावेत? कुक करतात म्हणून? कुक नाही, कुक म्हणजे जेवण बनवतात म्हणून. ओके ओके. मंडळी, तुम्हाला काही सुचलं तर सांगा काय कारण आहेत ते. म्हणजे अगदी SMS वगैरे नको, खर्चात नाही टाकणार, पण पत्र टाका नाही का. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.